धावत्या भेटीच्या वेळी या विभागातील सर्व वेगवेगळ्या पाड्यावरून जमलेले सगळे मान्यवर, आपले तालुका अध्यक्ष, गावाचे अध्यक्ष, आपले सगळे सन्मान्य कार्यकर्ते बंधूंनो, मनापासून आनंद वाटतोय. आज फिरतोय ठिकठिकाणी, अशाच प्रकारे भेटीगाठी होत आहेत. चांगल्या पद्धतीने सगळेजण विश्वास देत आहेत का आपण मेहनत करू, आपली शेती निवडून आणू आणि मुखाडा खोडाळा किंवा संपूर्ण आदिवासी विभागाचा जो विकास करायचा असेल तर आपली शेतीच पाहिजे. या हिशोबाने जो विश्वास देतात तुम्ही त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. एक खात्री देतो का चांगल्या प्रकारे आपण या संपूर्ण आदिवासी परिसराचा पाण्याचा प्रश्न असेल, जाण्या येण्याचा प्रश्न असेल, पुढे सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास, या सगळ्याच गोष्टींनी आपण सगळे एकत्र राहून आपल्या विभागाचा विकास करू, त्याच्याबद्दल खात्री बाळगा. राजेश पाटील, अगोदर आपण जनरल जागेवर म्हणजे ओपन जागा होती त्याच्यावरून एक आदिवासी तरुण सभापती म्हणून निवडून आणला. सगळ्यांना म्हणजे सगळ्यात तरुण महाराष्ट्रातला सभापती केला. आज विधानसभेमध्ये 4.5 वर्ष काम करत असताना बोईसर विभागातले कोण पण तुमच्या नात्या गोत्यातले असतील त्यांना विचारा, राजेश पाटीलने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलंय आणि धावणारा, सगळ्या ठिकाणी अगदी शांतपणे बोलणारा असा उमेदवार आहे. जास्तीत जास्त जोर मारा एवढी सगळ्यांना विनंती करतो मी. आणि तुमच्या हातामध्ये निवडून कोणाला आणायचं ते असते. कार्यकर्ते जेवढे जोरात, माझा अनुभव आहे, नेते आपल्याकडे कोण नसले तरी कार्यकर्ते जोरात असले तर कार्यकर्त्याच्या जीवावर आपण काही जिंकू शकतो. सगळ्यांना विनंती, जोर मारा. 20 तारखेपर्यंत आपल्याला घर टू घर, पाडा टू पाडा नाही तर घर टू घर फिरून आपल्या उमेदवाराची माहिती द्यायची. धन्यवाद. जय जय महाराज. नमस्कार, मी धनश्री पाठारे. तुम्ही पाहत आहात लोखिंद न्यूज चॅनल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.